पाकिस्तान सरकार सुद्धा कांदा आणि केळी निर्यात बंदी करण्याची शक्यता आहे। पाकिस्तानच्या निर्यात बंदीमुळे भारतातनं तस्करीचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। रमजान संपेपर्यंत आखाती देशांना होणारी कांद्याची निर्यात पाकिस्तान बंद करणार असल्याचं कळतंय। इराण आणि अफगाणिस्तानमध्ये होणारी केळीची निर्यात सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे। रमजान महिन्यामध्ये कांदा आणि केळीचा परवडणाऱ्या दरामध्ये सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठीचे हे प्रयत्न आहे। पाकिस्तानमधनंही महत्त्वाची घडामोड आहे। पाकिस्तान सरकार सुद्धा कांदा आणि केळी निर्यात बंदी करण्याची शक्यता आहे। पाकिस्तानच्या निर्यात बंदीमुळे भारतातून तस्करीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाकच्या या निर्णयामुळे आता भारतातनं तस्करीचं प्रमाण वाढू शकतंय। पाकिस्तान सरकार सुद्धा कांदा आणि केळी यांच्यावरती निर्यात बंदी करण्याची शक्यता आहे। किरण टाजणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, पाकिस्ताननं जर का हा निर्यात बंदीचा निर्णय घेतला तर भारतामधनं तस्करीचं प्रमाण वाढू शकतंय। अगदी खरं गुरु, आपल्याला माहिती की मागील काही दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी करण्यात आली होती, तरी देखील मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू होती आणि तशा पद्धतीची कारवाई देखील नागपुरामध्ये समोर आली होती। आणि आता सध्याच्या घडीला पंजाब सरकारच्या माध्यमातून पाकिस्तान सरकारला एक पत्रव्यवहार करण्यात आला होता आणि त्यामध्ये केळी आणि कांद्याची मागणी करण्यात आली होती। मात्र 11 मार्च पासून त्या ठिकाणी रमजान सुरू होतोय आणि त्याच रमजानच्या पार्श्वभूमीवर तिथल्या नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये कांदा आणि केळी आणि एकूणच जी फळं आहेत ती मिळावीत यासाठीचं धोरण आखण्यात येत आहे। आणि तशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे की आखाती देशांना जी निर्यात केली जाते ती निर्यात या निमित्तानं थांबवावी, देशात कुठल्याही परिस्थितीत तुटवाडा पडू नये अशा पद्धतीच्या बाबी निदर्शनास आल्यानंतर पाकिस्तान सरकार निर्यात बंदीचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे एकूणच पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीचा निर्णय होत असताना भारतामधून जी होणारी तस्करी आहे त्या तस्करीला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे भारत सरकारने देखील कांदा निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये जे धोरण आखलेलं आहे, एनसीएलच्या माध्यमातून कांदा निर्यात होणार आहे आणि प्रत्यक्षात तशा पद्धतीची प्रक्रिया देखील अद्याप सुरू झालेली नाहीये। त्यामुळे इतर देशांमध्ये जो कांद्याचा मोठ्या प्रमाणात तुटवाडा निर्माण होणार आहे तो भारतातून होणाऱ्या तस्करीच्या माध्यमातून भरून निघणे अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे भारत सरकारने देखील ही तस्करी रोखण्याचं जे प्रयत्न आहे ते करणं आवश्यक आहे। गुरु, बरोबर, धन्यवाद किरण या सविस्तर माहितीसाठी।